नमस्कार, मी संदीप आणि तुम्ही पाहताय LS मराठी. महाराणी ताराराणी, मराठ्यांच्या इतिहासातील लढवय्या नेतृत्व, मुघलांना अनेक वर्ष कडवी झुंज देणारं नेतृत्व, मराठा साम्राज्य मावळू न देणारं नेतृत्व, त्यानंतर यादवी आणि इतर अनेक गोष्टींमुळे चर्चेत राहिल्या. मात्र आता ताराराणींचं नाव एका जैन मुनींच्या वक्तव्यामुळे पुन्हा एकदा चर्चेत आलंय. कारण जैन मुनी आचार्य नयन पद्मसागर यांच्या वक्तव्यानं आता नवा वाद निर्माण झालाय. महाराणी ताराराणी जैन होत्या असं त्यांनी म्हटलंय. महावीर जयंतीच्या निमित्तानं आयोजित जैन समुदायाच्या कार्यक्रमात बोलताना नयन पद्मसागर यांनी हे वादग्रस्त विधान केलं. औरंगजेबानं छत्रपती शिवाजी महाराजांचे सुपुत्र संभाजी महाराजांना पकडून त्यांचे हाल केले, लोकांना गरम तेलात टाकण्यात आलं. अशा काळात एक जैन महिला राणीचा उदय झाला. महाराणी ताराराणी यांनी औरंगजेबाचा पराभव करण्याचा निर्धार केला. औरंगजेबाचा पराभव करण्याचं काम एका जैन राणीनं केलं. हा जैन महिलांचा इतिहास आहे असं जैन मुनी आचार्य नयन पद्मसागर म्हणाले. आता यावरून राज्यातील अनेक नेत्यांनी आक्षेप घेतलाय. आपण पहिल्यांदा महाराणी ताराबाईंचा इतिहास काय आहे आणि त्या कोणत्या धर्मातल्या आहेत हे जाणून घेऊयात. त्यानंतर कोणत्या नेत्यांनी काय काय प्रतिक्रिया दिल्यात तेही पाहूयात. इतिहासानुसार महाराणी ताराराणी या छत्रपती शिवाजी महाराजांचे सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्या कन्या होत्या. त्यांचा विवाह छत्रपती शिवरायांचे सुपुत्र राजाराम महाराज यांच्याशी झाला. ताराराणी 25 वर्षांच्या असताना छत्रपती राजाराम महाराजांचं निधन झालं. राजाराम महाराजांच्या मृत्यूनंतर त्यांनी तब्बल 25 वर्षे औरंगजेबाशी लढा दिला आणि मराठा साम्राज्याचं रक्षण केलं. वैधव्य आल्यानंतरही त्या कधीही डगमगल्या नाहीत. त्यांनी मराठा साम्राज्य सांभाळलं. मुघलांना, स्वराज्याच्या हितशत्रूंना तोंड देत राहिल्या. त्यांना आयुष्यात अनेकदा बंड लढायांचा सामना करावा लागला. पतीच्या निधनानंतर 61 वर्षे त्यांनी मराठा साम्राज्यातल्या घडामोडी पाहिल्या. आता महाराणी ताराराणींच्या इतिहासावर जैन मुनी निलेश चंद्र यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. ताराराणी या मराठा होत्या. त्यांचा जन्म महाराष्ट्रातील तळबीड येथे झालाय. ही माहिती जैन समाजाला असली पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांनी अनेक युद्धे लढली. सरसेनापती हंबीरराव मोहिते हे छत्रपती शिवाजी महाराजांसोबत होते. सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्या कुटुंबात 1675 मध्ये ताराराणी यांचा जन्म झाला. त्यानंतर त्यांचा बालपणात विवाह झाला आणि तो छत्रपती शिवाजी महाराज यांचे सुपुत्र राजाराम महाराज यांच्यासोबत झाला असं जैन मुनी निलेश चंद्र म्हणाले. राजाराम यांच्या मृत्यूनंतर ताराराणी मोगलांशी लढल्या. दुर्गा बनून मुघलांवर तुटून पडल्या. महाराष्ट्राच्या जनतेनं ताराबाईंना ताराराणी बनवलं. हा ताराबाईंचा इतिहास आहे असंही ते म्हणाले. एकनाथ शिंदे त्या कार्यक्रमास हजर होते असं म्हणत जैन मुनी निलेश चंद्र यांनी त्यांच्यावरही टीका केली आहे. नयन पद्मसागर वादग्रस्त बोलतात. मराठी मारवाडी यांच्यात भांडणं लावतात. शाकाहारी मांसाहारी याबद्दल बोलतात. मी जैन समाजाला आवाहन करतो, 52 कबूतरखाने बंद झाले हे बंद होण्यामागचं 52 कबूतरखाने बंद झाले हे बंद होण्यामागचं कारण नयन पद्मसागर आहेत. त्यांना सहकार्य करणारे मंत्री आहेत. महावीर जयंतीच्या दिवशी एकनाथ शिंदे ठाणे टेंभी नाका येथे येतात. एकनाथ शिंदे या महावीर जयंतीच्या कार्यक्रमात होते. तिथं पद्मसागर यांनी हे वक्तव्य केलंय. एकनाथ शिंदे, तुम्ही साताऱ्याचे आहात. ताराराणींचा अपमान करणाऱ्या अशा जैन मुनींवर काय कारवाई करणार याबाबत देखील विचार करा असं जैन मुनी निलेश चंद्र म्हणाले. नयन पद्मसागर यांच्या दाव्याला प्रत्युत्तर देत माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी या प्रकरणी वाद निर्माण करू नये असं म्हटलंय. पाहूयात त्यांनी नेमकं काय म्हटलंय.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्नुषा, छत्रपती राजाराम महाराजांच्या पत्नी आणि सरसेनापती आंबीरराव मोहिते यांच्या कन्या असलेल्या स्वराज्य रक्षिका, करवीर संस्थापिका छत्रपती ताराबाई महाराणी साहेब यांच्याबाबत एका मुनींनी केलेलं वक्तव्य दादांत, तथ्यहीन आणि अतिशय बेजबाबदारपणाचं आहे. धार्मिक गुरुपदावर असणाऱ्या व्यक्तींनी महान व्यक्तिमत्वांबाबत खोटे दावे करणं हे अत्यंत अशोभनीय आहे. शांतताप्रिय असणाऱ्या समाजाच्या या मुनींनी विनाकारण वाद निर्माण करू नयेत असं संभाजीराजे छत्रपती यांनी म्हटलंय. इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत यांनी प्रतिक्रिया देताना म्हटलंय, महाराणी ताराराणी या आंबीरराव मोहिते यांच्या कन्या आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्नुषा होत्या. त्यामुळे त्या कोणत्या कुळातील आहेत हे नव्यानं सांगण्याची गरज नाही. महापराक्रमी व्यक्ती आपल्या कुळातील असावी असं वाटणं गैर नाही. मात्र इतिहास माहीत नसताना जैन मुनींनी महाराणी ताराराणी या जैन समुदायाच्या होत्या असं वक्तव्य करू नये असं सावंत म्हणाले. त्यामुळे आता महाराणी ताराराणी यांच्या इतिहासाचा वाद इथंच संपणार का आणखी वाढणार याकडे आता सर्वांचं लक्ष लागून राहिलंय. अनेकांनी खोटा इतिहास सांगून वाद निर्माण करू नये असं आवाहन देखील करण्यात आलंय.